आज मी बनवली आहे छानपैकी अशी मोड आलेल्या मटकीची सुक्की भाजी। फक्त वाफेवर ही भाजी बनवलेली आहे। खूप छान चवदार अशी ही भाजी तयार होती। आता मोड आलेल्या कडधान्यामध्ये मटकी हे सगळ्यांच्याच आवडीचं आहे आणि मटकी म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं। तर आज छान अशी झणझणीत अशी मटकीची सुक्की भाजी करून दाखवलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा। इकडे मी थोडेसे कढीपत्त्याचे पाने घेतलेत, ताजे हिरवेगार असे कवळे पाने भेटलेत मस्त। तर आता हे कढीपत्त्याचे पानं थोडंसं तेल तापत ठेवलं होतं कढईमध्ये, तर त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेत। आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे, राईसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आता मोड आलेल्या मटकीचा रस्सा भाजीसुद्धा होती, म्हणजे कालवणसुद्धा होतं। शेंगदाणे, लसूण, अद्रक असं वाटण करून सुद्धा छान अशी भाजी याची तयार होती, रस्सा भाजी। पण ही सुक्की भाजी जी आहे ना मोड आलेल्या मटकीची, की भारी होती। आता इथे मी कांदा, टमाटा आणि मिरची कट करून घेतली। आता याच्यामध्ये आपण जिरे आणि कढीपत्त्यामध्ये हा एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। मटकी करता वेळेस नेहमी लक्षात ठेवा कांद्याचा वापर जरा जास्त करायचा, कारण मग छान चव येते मग भाजीला। आणि थोड्याशा मिरच्या टाकायच्या, ह्या भरपूर कापून ठेवल्यात मी दुसऱ्या भाजीसाठी। तर आता याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि कांदा मात्र मोठा मी वापरलेला आहे, कारण मटकीची उसळ म्हणले की कांद्याचा वापर चांगलाच करायचा। तर ते थोडंसं परतून घ्यायचं, जोपर्यंत त्याचा चांगला असा रंग चेंज होत नाही किंवा याच्यातला कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत त्याला फ्राय करायचं। इकडे बघू शकता थोडासा आपला कांद्याचा रंग चेंज झालेला आहे। आणि ही बघा मस्त मोड आलेली मटकीची उसळ ही मी घेऊन आलेले आहे। तुम्ही याला घरीसुद्धा मोड आणू शकता। असं कपड्यामध्ये बांधून मटकीला रातभर भिजत ठेवायचं, मग कपड्यामध्ये छानपैकी पॅक बांधून ठेवायचं, मग दुसऱ्या दिवशी चांगले त्याला मोड येतात। पण आता रेडी आपल्या बाहेर भेटतात मार्केटमध्ये मोड आलेल्या मटकी, कडधान्य वगैरे, तर तिकडेसुद्धा तुम्ही आणू शकता। आता हे कांदा, मिरची आणि आता आपण हे टमाटे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि परत एकदा ह्याला चांगलं परतून घेऊया। रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला काय सुचलं नाही ना काय बनवा असं झटकीपट आणि चवदार असं खाणं, तर तुम्ही मटकीची उसळ नक्की ट्राय करा आणि इतकी भारी लागते। मटकीची उसळ म्हटलं ना, इतर कडधान्यापेक्षा ना मटकीची उसळ ही सगळ्यांच्याच आवडीचा खाद्यपदार्थ आहे आणि मला तर खूपच आवडतं मटकीची उसळ। ह्याच्यामध्ये ना तुम्ही बटाटेसुद्धा कट करून टाकू शकता आणि ही भाजी ना तुम्ही लाल मसाल्याची सुद्धा करू शकता। जिथे मी मिरची वापरली ना, फक्त तिकडे तुम्ही लाल मसाला वापरायचा आहे, म्हणजे कांदा टमाटेच फक्त फ्राय करून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण हे असे आपले मसाले टाकू ना, त्यावेळेसच लाल मसाला मग टाकून घ्यायचा। तर इकडे मी अर्धा एक चमचा, पाऊण चमचा हळद टाकून घेते आणि पाऊण चमचा आपण इथे टाकणार आहोत गरम मसाला पावडर, थोडंसं इथे चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेणार आहे। जर तुम्हाला लाल मसाल्याची मटकीची उसळ बनवायची असेल तर इथे तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल मसाला ह्या स्टेजवर टाकून घ्या। आता मी इथे गरम मसाला टाकून घेतला आहे, धना पावडरसुद्धा तुम्ही टाकून घ्या आणि सगळं हे मसाले आपण हे गरम तेलामध्ये कांदा, टमाटर, मिरचीसोबत चांगलं एकजीव करून घ्यायचं। जितकं चांगलं तुम्ही मसाला फ्राय करता स्लो गॅसवर, तितका छान भाजीमध्ये एक फ्लेवर येतो आणि मस्त भाजी होती। घाई गडबड करायची नाही, म्हणजे आपल्याला वाटतं घाई आहे तर झटकीपट थोडासा वेळ द्यायचा, जेणेकरून कसं भाजीसुद्धा चांगली टेस्टी तयार होते। आता हे थोडंसं परतून झालं, हे बघा थोडा वेळ दिला आहे मी याला, असं परतून घेते मस्तपैकी। आणि मग आता आपण ही मोड आलेली आपली जी मटकी आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ही याच्यामध्ये थोडी थोडी करून अशी टाकून घ्यायची। किती छान असे मोड आलेले आहेत आणि मोड आलेल्या मटकीची उसळ ना खरंच खूप मस्त लागते। याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा तुम्ही ॲड करू शकता ह्या सुक्या भाजीमध्ये सुद्धा, आणि नाही टाकलं तरी सिंपल ही भाजी खूप छान लागते। आता ही सगळ्या मसाल्यामध्ये आपण ही मटकी जी आहे ना ही पूर्णपणे कवर करून घ्यायची, म्हणजे चांगली कोटिंग भेटेल आपल्या मटकीला। जे आपण हळद, मीठ वापरले, गरम मसाला वापरले ना, ते सगळ्याची कोटिंग होईल आणि पॅक होऊन जाईल मटकीला। आता मीठ आपण टाकलेलं आहे गरजेनुसार, म्हणून आता मीठ, हळद वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त आपल्याला ह्या मटकीला वाफेवर स्टीम द्यायची आणि मस्त याला शिजून द्यायची। आवश्यकता वाटली तरच किंचित असं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, कारण आपल्याला ही भाजी वाफेवर बनवायची। लगेच पाणी टाकायचं नाही, ह्याला 1-1.5 मिनटं तरी वाफेवर ठेवायची।
वाफेवर ठेवल्यामुळं काय होतं, मटकीचा जो नॅचरल जो स्वाद आहे ना, म्हणजे जो त्याचा फ्लेवर आहे ना मटकीचा, तो उतरतो भाजीमध्ये. हे असं थोड्या वेळ वाफ दिली तर, आणि मग नंतर वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं, नाहीतर ही भाजी अशी वाफेवर सुद्धा होऊन जाते. हे बघा, छान अशी वाफेवर मी ह्याला 1 मिनटं ठेवलेली आहे आणि मटकीचा हा फ्लेवर उतरला गेलेला आहे मसाल्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, अगदी थोडं. इकडे बघू शकता मी थोडंसंच पाणी टाकते. हे बघा, अगदी थोडं किंचितच पाणी टाकलं आहे मी. आणि ह्या पाण्यामध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वाफेवरच ही भाजी तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही, पाणी अजिबातच नाही आहे भाजीमध्ये. आपल्याला ही भाजी छानपैकी आता वाफेवर तयार करायची. आता याला द्यायचे 10 मिनटं किंवा जास्तीत जास्त 7-8 मिनटं स्लो गॅसवर होऊन जाईल. अगदी स्लो गॅस असेल तर 7 मिनटं पुरेसे आहेत. हे बघा, मस्त अशी वाफ निघली. ह्या वाफेवरच ही भाजी इतकी छान लागते ना. याचा जो फ्लेवर उतरतो मटकीचा, वाफेला जी स्टीम भेटते ना, मटकीचा जो फ्लेवर असतो तो मस्तपैकी उतरून जातो भाजीमध्ये. आणि पाण्यामध्ये म्हणजे रश्श्यामध्ये करण्यापेक्षा ही अशी वाफेवरची मटकीची उसळ खूप छान लागते. आता आपली भाजी झाली आहे तयार. त्याला थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेते आणि मी पुन्हा एकदा झाकण ठेवते. अजून थोडीशी याला मी वाफ देते. हे बघू शकता, छान अशी मोकळी सुटसुटीत अशी ही मटकीची उसळ आपली तयार होत आहे खाण्यासाठी. तर आता इथं मी गॅस केला आहे बंद, आणि इकडे बघू शकता मस्त आपली ही मटकीची उसळ झणझणीत चमचमीत अशी मोकळी सुटसुटीत झाली आहे, खाण्यासाठी तयार. तुम्ही बघू शकता, इकडे बघा मस्त झालेली आहे. जे पण आपण थोडंसं पाणी वापरलं होतं ते सुद्धा पूर्णपणे सुकून गेलेलं आहे. अगदी सुक्की फट अशी भाजी तयार झालेली आहे मटकीची उसळ. त्याच्यावर पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर टाकायची. छानपैकी याचा गरमागरम भाकरीसोबत, रोटीसोबत आस्वाद घ्या. आवडले असेल तर ट्राय करा एकदा नक्की. मटकीची उसळ आपल्यासाठी खूप हेल्दी आहे. कडधान्य खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. कोणत्याही प्रकारे तुम्ही याला खाऊ शकता. इकडे बघा मस्त झालेले आहे. आणि मटकीची रस्सा भाजीसुद्धा तुम्हाला मी दाखवल वाटण करून, मस्त बनती ती पण. तर माझ्या तोंडाला आता सुटले पाणी. गरमागरम रोटीवर मी आता खाणार आहे. प्लेट तयार करते माझं. हे बघा, छान अशी आपली ही हिरवीगार अशी चमचमीत झणझणीत अशी तोंडाची चव वाढवणारी अशी ही मोड आलेल्या मटकीची सुक्की भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी, अगदी टिफिनलाही तुम्ही सकाळी सहजपणे याला 2च मिनटात तयार करून नेऊ शकता. मस्त भाजी लागते ही, खायला चवदार आहे. बटाटेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि असं गरमागरम भाजी बनवा मटकीची आणि हेल्दी खाणं खा असं. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल मटकीची रेसिपी, तर नक्की सांगा मला. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. हे बघू शकता, छान अशी ही मटकीची उसळ झालेली आहे तयार. एकही आपण पाण्याचा थेंब म्हणजे आपण जास्त असं काही पाणी वापरलंच नाही. पूर्णपणे भाजी आपण ही वाफेवरच तयार केली. तुम्ही बघितले, पाण्याचा वापर आपण अजिबात केला नाही. फक्त थोडंसं अर्धा-1 चमच्याच्या अंदाजानेच पाणी आपण इथं वापरले. तर कशी वाटली आपली आजची ही मटकीची उसळीची भाजी, तर नक्की एकदा ट्राय करा. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.